कौतुक वेळेवरच करायला हवं. वेळ पाहून केलेलं कौतुक म्हणजे निव्वळ स्वार्थीपणा. ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडत जातात त्यांना नशीब म्हणून स्वीकारायचं असतं. मनाचा गाभारा जेव्हा सुंदर विचारांनी भरलेला असतो तेव्हा शब्दांमधून फक्त संस्कारांचा सुगंध दरवळत असतो. इथे आपलं सोडून सगळ्यांचंच चांगलं आहे हा भ्रम प्रत्येकाला असतो. तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणारी माणसं ही साथीच्या रोगापेक्षाही जास्त भयानक असतात. कधी धचा मा करतील सांगता येत नाही. आयुष्यात मिळालेला आनंद हा मिठाईप्रमाणे चाखावा आणि मिळालेलं दुःख हे औषधाप्रमाणे गिळावं. किनाऱ्यावर ज्या लाटा पायाला स्पर्श करून जातात त्याच लाटा मोठ्या बोटींना बुडवण्याचे सामर्थ्य ठेवतात. चिंता तेवढीच करावी जेवढी त्याची गरज आहे. गरजेपेक्षा जास्त चिंता तुम्हाला चितेवर घेऊन जाते. संपूर्ण आयुष्य निघून जाते इतरांना खुश करण्यात, पण जे खुश होतात ते आपले नसतातच आणि जे आपले असतात ते कधीच खुश नसतात. एखाद्याचा विश्वास कमावणं जेवढं अवघड असतं त्याहून अवघड असतं तो विश्वास टिकवणं. जे लोक सतत इतरांचा द्वेष करत असतात ते लोक कधीच सुखी नसतात. ज्याच्या मनात कोणता स्वार्थीपणा नसतो तोच चूकला चूक म्हणण्याचं धाडस ठेवतो, मग ती चूक कोणीही केलेली असो. जो उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो तो कायम गरीब राहतो. अहंकाराच्या वृक्षावर नेहमी विनाशाचे फळ लागते. कोणालाही तुमच्यावर एवढा हक्क देऊ नये की ती व्यक्ती ठरवेल की तुम्ही कधी हसायचं आणि कधी रडायचं. कोणावर नाराज व्हायचे असेल तर सांभाळून, आजकाल मनवण्याचा नाही तर सोडून द्यायचा रिवाज वाढलाय. राग व्यक्त करायला जास्त कस लागत नाही, पण राग आल्यानंतरही शांत राहायला जास्त कस लागतो. लहानपणी वाटते मोठे झाल्यावर मनासारखे जगू, पण मोठे झाल्यावर कळते तो फक्त एक गैरसमज होता.